Pacific Coaching Classes near Math Simple Division compiled by Abhayeshwar Bhansali for the Pacific Coaching Classes near. Question first, 11 divided by 2 is equal to how many? Second, 14 divided by 2 is equal to how many? Third, 24 divided by 2 is equal to how many? Fourth, 18 divided by 2 is equal to how many? Fifth, 19 divided by 2 is equal to how many? Sixth, 23 divided by 2 is equal to how many? 2 चा टेबल सगळ्यात पहिले लिहून घ्यायचा. 2 0 0 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20. इथे आपण 2 चा टेबल पूर्ण लिहून घेतला. त्यानंतर आपण सगळ्यात पहिला एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट, 11 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू हाऊ मेनी. याला सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, हा 11 इथे लिहून घ्यायचा. 11 त्याच्यानंतर हा डिवायडेड आहे ना, तर या डिवायडेडचं साईन काढायचं. इथे हे डिवायडेडचं साईन झालं आणि त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे 2, तर तो 2 इथे लिहायचा आहे, ह्या 2. मग आता काय कम्पेअर करायचं, आता सगळ्यात पहिले पाहायचं इथे फर्स्ट डिजिट कोणता आहे, हा फर्स्ट डिजिट आहे 1. 11 मध्ये पहिला डिजिट कोणता आहे 1 आणि इकडे कोणता आहे 2. हा 1 या 2 पेक्षा लहान आहे, हा 1 या 2 पेक्षा लहान आहे, म्हणून मग आपण काय करणार, 2 पेक्षा 1 लहान आहे ना, तर मग आपण काय करणार, 0 चा भाग देणार. कितीचा भाग देणार, 0 चा. 2 0 0. मग काय करणार आपण, याच्यातला हा 0 जो आहे हा 0 आपण वर लिहिणार. हा ग्रीन कलर मध्ये आहे आणि इथे ग्रीन कलर मध्ये आहे. आणि याचा आन्सर जे आहे ब्ल्यू कलर मधलं ते 0 आपण खाली लिहिणार, त्या 1च्याच खाली लिहिणार. आपण हा 1 कन्सिडर केला होता ना, म्हणून याच्याच खाली लिहिणार. आणि काय करणार, त्यातून मायनस करणार. 1 - 0 इज इक्वल टू 1. कोणत्याही संख्येतून जर आपण 0 वजा केला तर आन्सर तीच संख्या येते, म्हणजे 1 - 0 इज इक्वल टू 1. मग आता काय करणार, साईडला काय आहे 1, तो 1 आपण खाली घेणार या 1च्या समोर. आता याची व्हॅल्यू किती झाली 11. मग आता आपण 2 च्या टेबलमध्ये चेक करणार. 2 च्या टेबलमध्ये चेक करताना आपण पाहणार 2 6 12 होते आणि 2 5 10 होते. 2 5 10 होते. या 11 पेक्षा आपल्याला लहान संख्या चालते किंवा याच्या एवढी चालते. मग याच्या 2 च्या टेबलमध्ये कुठंच 11 नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, 11 पेक्षा लहान संख्या शोधणार. 11 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 2 5 10. हे इथं आहे 2 5 10. इथचं आपण इथं घेतलं. मग हा 10 कुठे लिहिणार आपण, इथे. हा जो 10 आहे हा 10 कुठे लिहिणार आपण, इथे खाली 11च्या खाली. आणि हा जो 5 आहे हा 5 कुठे लिहिणार, हा इथे. मग आपण इथे हा ग्रीन कलरचा 5 इथे लिहिला, 5. 2 5 10. 10 आन्सर कुठे लिहिणार, खाली. मग काय करणार, 11 - 10 इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं. याचं रिमाइंडर आहे किंवा रिमाइंडर आहे 1. हा रिमाइंडर. हा काय आहे, डिव्हिडंड. काय आहे, डिव्हिडंड. हा काय आहे, कोशंट. काय आहे, कोशंट. आणि हा काय आहे, डिवायझर. डिवायझर, कोशंट, डिव्हिडंड, रिमाइंडर. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसरं एक्झाम्पल कोणतं होतं, 14 डिवायडेड बाय 2. मग इथे काय करणार आपण, 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू हाऊ मेनी. मग पहिले काय लिहिणार 14, त्याच्यानंतर काय करणार, डिव्हिजनचं साईन, आणि त्याला काय करणार, हा 2 इथे समोर लिहिणार. आणि मग पुन्हा काय करणार, इथे कम्पेअर करणार. याचं पहिलं डिजिट आणि इथे यांच्यात कंपॅरिझन करणार. याचं पहिलं डिजिट आहे 1 आणि इथे आहे 2. कोण मोठा आहे, 2 मोठा आहे, म्हणून आपण कशाचं करणार, 0 चा भाग देणार. मग 2 0 0. 2 1 2. 2 2 4. 2 3 6. 2 4 8. 2 5 10. 2 6 12. 2 7 14. 2 8 16. 2 9 18. 2 10 20. मग इथे मी पाहिलं की हा 1 छोटा आहे याच्यापेक्षा,
मग काय करणार, झिरोचा भाग देणार. मग झिरोचा आपण काय करणार, हा ग्रीन कलरचा झिरो आपण इथं वर लिहिणार है ना. 2 zeros 0, 2 zeros 0. हा झिरो आपण इथे लिहिला आणि हा झिरो जो होता हा याच्या या 1च्या हेडवर लिहिला आणि काय आलं आन्सर, 1 - 0. काय येईल आन्सर, 1. मग आपण काय करणार, हा 4 खाली घेणार. मग 1च्या समोर 4 ठेवला तर काय झालं, 14. काय झालं, 14. मग आपल्याला एक तो 14 एवढा किंवा 14 पेक्षा लहान 2च्या टेबलमध्ये शोधायचा आहे. मग 14 एवढा किंवा 14 पेक्षा लहान, इथे 14 आहे. 2 7s are 14. आपण घेतला 2 7s are 14. याच्यापैकी हा 7 आपण वर लिहिणार है ना आणि हा 14 इथे खाली लिहिणार. 2 7s are, तर 2 इथे लिहिलेलाच आहे. मग हा 7 इथे वर हेडवर आणि हा 14 खाली. मग 14 - 14 = 0. मग याचं रिमाइंडर काय आलं, 0. याचं डिव्हिडंड किती आहे, 14. याचा कोशंट किती आला, 7. आणि याचं डिवायझर किती आहे, 2. म्हणजे 2 × 7 प्लस रिमाइंडर = डिव्हिडंड. तिसरं एक्झाम्पल, 24 / 2 = हाऊ मेनी. मी 24 लिहिणार, त्याच्यानंतर डिव्हिजनचं साइन काढणार, त्याच्यानंतर हा 2 आहे तो इथे लिहिणार, त्याच्यानंतर काय करणार, मी या 2 मध्ये आणि या 2 मध्ये कम्पेअर करणार. इथे याचा पहिला डिजिट आहे 2 आणि इथे आहे 2. मग हा 2 पेक्षा लहान आहे का, नाही. मग हा काही तर त्याच्या इक्वल आहे. मग आता 2च्या टेबलमध्ये येतो ना 2, म्हणून मग मी पाहणार 2 zeros 0, 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10, 2 6s are 12, 2 7s are 14, 2 8s are 16, 2 9s are 18, 2 10s are 20. मग इथे मी पाहणार, इथे काय पाहिलं मी, 2 1s are 2. याच्या एवढा येतो ना हा. मग आपण काय करणार, 2 1s are 2 याला कम्पेअर केला मी. मग हा 1 कुठे घेणार मी, हा 1 याच्या हेडवर है ना आणि हा 2 कुठे घेणार, तर हा इथे घेतला मी है ना. आणि त्याच्यानंतर काय केलं, 2 - 2 किती आला आन्सर, 0. मग आता खाली काय घेणार, 4. या 0च्या समोर घेतला ना 4. मग या टेबलमध्ये मी शोधणार, या टेबलमध्ये 4 एवढा किंवा 4 पेक्षा लहान, तर 4 एवढा येते ना, 2 2s are 4. हा इथे येतो ना. मग काय करणार, हा 2 आपण कुठे घेणार, इथे. 2 2s are 4 होते. मग हा 4 कुठे घेणार, खाली. मग काय करणार, 4 - 4 = 0. मग इथे रिमाइंडर किती आलं, 0. इथे डिव्हिडंड किती होता, 24. कोशंट किती आला, 12. डिवायझर किती होतं, 2. त्याच्यानंतर 4th एक्झाम्पल, 18 / 2. मग 18 लिहिला मी. पुन्हा कशाचं साइन काढायचं आहे, डिवायडेड बायचं. आणि हा 2 इथे. मग आता काय करायचं, या 2 मध्ये आणि या 1 मध्ये कम्पेअर करायचं. हा 1 आहे, हा 2 आहे. मग कोण लहान आहे, 1 लहान आहे 2 पेक्षा. मग 2च्या टेबलमध्ये हा 2 होते आणि याच्यापेक्षा लहान काय आहे, 0. म्हणून आपण काय करणार, 2 0 0, 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10, 2 6s are 12, 2 7s are 14, 2 8s are 16, 2 9s are 18, 2 10s are 20. मग इथे आपण पाहिलं 2 0 0. मग याच्यातला आपण काय करणार, हा 0 कुठे घेणार, इथे. मी लिहिला मी इथे, हा 0 इथे घेतला ना. 2 zeros 0. हा 0 कुठे घेणार, इथे. मग 1 - 0 = 1. त्याच्यानंतर काय करणार, हा 8 खाली घेणार. आता याची व्हॅल्यू किती झाली, 18. किती झाली, 18. मग हा 18 या 2च्या टेबलमध्ये शोधणार आहे का कुठे, मग इथे आहे. 2 9s are 18. मग इथे काय करणार मी, 2 9s are 18. मग हा 9 कुठे घेणार, हा इथे हेडला. आणि हा 18 कुठे घेणार, खाली. 18 - 18 = 0. रिमाइंडर किती आलं, 0.
डिव्हिडंड किती आहे 18, कोशंट किती आहे 9, डिवायझर किती आहे 2. फिफ्थ एक्झाम्पल 19 डिवायडेड बाय 2. याला कसं सॉल्व करणार? 19 इथे घेतला मी, नंतर इथं डिव्हिजनचं साइन काढणार आणि नंतर इकडे 2 घेणार. मग पुन्हा काय करणार? इथे कम्पेअर करणार. इथे 1 आहे, इथे 2 आहे, म्हणजे याचा अर्थ हा 1 लहान आहे या 2 पेक्षा. म्हणून मग मी भाग कशाचा देणार? 2 मल्टिप्लाइड बाय 0 इज इक्वल टू 0. 2 0 0. मग 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18 आणि 2 10 20. मग 2 मल्टिप्लाइड बाय 0 इज इक्वल टू 0. हा लहान असल्यामुळे मी या 0 ला कन्सिडर करणार. मग काय करणार? हा 0 इथे लिहिणार. 2 zeros इथे 0 येईल, हा 0 इथे लिहिला मी, आणि 1 मायनस 0 इज इक्वल टू 1. आणि आता काय करणार? हा 9 खाली घेणार मी. मग याची व्हॅल्यू किती झाली? 19. मग काय म्हटलं आपण? 19 या टेबलमध्ये शोधणार. 19 या टेबलमध्ये कुठेच नाही. मग काय करणार? 19 पेक्षा लहान. 19 पेक्षा लहान, हा 20 लहान आहे का? 19 पेक्षा मोठा आहे. आणि 19 पेक्षा लहान कोण आहे? 18. मग आपण काय करणार? हा 18 घेणार. 2 9 18 आहे ना. मग हा 9 कुठे लिहिणार? हेडला 9 लिहिला, आणि हे 18 कुठे लिहिणार? याला खाली. 19 मायनस 18 इज इक्वल टू 1. मग इथे रिमाइंडर किती आलं? 1. कोशंट किती आला? 9 09. डिवायझर किती आहे? 2. आणि डिव्हिडंड किती आहे? 19. समजलं? आता सिक्स्थ एक्झाम्पल 23 डिवायडेड बाय 2. मग इथे पुन्हा मी 2 चा पूर्ण सगळा टेबल लिहून घेतलेला आहे आधीच. मला माहिती आहे 2 ने डिवाइड करायचा आहे, तर 2 चा टेबल मी माझा रेडीच ठेवला. त्याच्यानंतर काय केलं? 23 इथे लिहिले. डिवायडेड बाय 2 आहे, तर डिवायडेडचं साइन काढलं. डिवायडेडचं साइन काढल्यानंतर हा 2 आहे, तर 2 इकडे लिहिणार. त्याच्यानंतर काय करणार? याला याला कम्पेअर करणार. हाई 2 आहे आणि हाई 2 आहे, इक्वल आहे ना, आणि हा 2 या टेबल मध्ये येतो ना. म्हणून मग मी काय केलं? 2 1 2 येते, म्हणून हा 1 मी कुठे घेणार? हेडला. इथं लिहिलं मी 1. आणि हा 2 कुठे घेणार? याच्या मायनसला. 2 मायनस 2 इज इक्वल टू, हा 2 मधून 2 गेला 0 राहिला. मग हा खाली 3 घेणार खाली. आणि आता काय करणार? आता मी शोधणार. पुन्हा काय येते? 2 1 2. या 3 पेक्षा, या 2 च्या टेबल मध्ये 3 येतो का? नाही. मग 3 पेक्षा लहान, 3 पेक्षा मोठा आहे 4. मग 3 पेक्षा लहान काय? ते 1च. 2 1 2. हा 1 कुठे घेणार मी? इथे या 3 च्या डोक्यावर. आणि हा 2 कुठे घेणार? या 3 च्या खाली. आणि 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. मग आता इथे काय झालं? इथे रिमाइंडर किती आलं? 0 1. इथे कोशंट किती आलं? 11. डिवायझर किती आहे? 2. आणि डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड 23. आता तुम्हाला या प्रकारे डिव्हिजन समजलं असेल. पॅसिफिक कोचिंग क्लासेस नेर. We are very thankful to the student for their innovative ideas. समृद्धी मिसळे, अलीना अनीस पठाण, जानवी अघम, विराज श्रीवास्तव, शेख कवनेन, शेख हसनेन and खांडेकर. Thank you.